खरं म्हणजे आता त्यांची वेळ आता चिंतनापेक्षा चिंता करण्याची आलेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. कारण ज्या पद्धतीनं सरकार 10 वर्ष चालवलं, ते धर्माच्या नावाखाली ज्या पद्धतीनं भेद निर्माण केला समाजांमध्ये आणि त्याच्यातून मताची पोळी भाजून सत्तेवर राहिले, आता हे जनतेला समजलेलं आहे. म्हणजे विकासाच्या कामाच्या ऐवजी सर्वसामान्याच्या विकासापेक्षाही त्यांना मुठभर लोकांचा विकास आणि त्याची समृद्धी ही सगळ्यात महत्त्वाची वाटली. हा सगळा त्याचा परिपाक आहे. आता किती चिंता करा, चिंतन करा, उपयोग होणार नाही. महाराष्ट्रामध्ये 100% महाविकास आघाडी येणार, ही वस्तुस्थिती आहे. भाजपचे जुने नेते जे आहेत ते सगळे या चिंतन शिबिरामध्ये बैठकीला हजेरी लावताना पाहायला मिळते. नाही, चिंतन शिबिर नाही, चिंता शिबिर हे जनता ओळखून बसलेली आहे. आता त्याला ते म्हणत असतात की कशा पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं वातावरण निर्माण केलं आम्ही, पण तसं नाही आहे. जनता त्यांचं खरं स्वरूप ओळखलेलं आहे. जनतेनं पुन्हा चातुर्वर्ण्य आणण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. चातुर्वर्ण्याकडे वाटचाल केली आहे. ही वस्तुस्थिती आहे. जनतेला सगळं ओळखू आलेलं आहे आणि त्यामुळे जनता काही तुम्ही चिंता करा, चिंतन करा, आता पुन्हा स्थान बीजेपीला मिळणार नाही. भारतीय जनता पक्षाला लोकांच्या मनामध्ये स्थान मिळणार नाही. आहेच ना, कारण कसं आहे, हा जो भाग आहे समृद्ध शेतकऱ्यांचा भाग आहे, त्याच्यावर त्याचं जीवन आहे, तो संपूर्ण उद्ध्वस्त होण्याचं जर काम होणार असेल तर मग तो विरोध तर होणारच. शेवटी प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याला नडवण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. इथं सुद्धा शेतकऱ्याला मातीत घालून तुम्ही ही कसला मार्ग करता आहात? त्याऐवजी देवस्थानांना मदत करा असं आमचे लोक म्हणतायत. अनेक योजना आहेत, अनेक योजनांमध्ये अटी शर्ती खूप मोठ्या आहेत, ज्याकडे पूर्ण होऊ शकत. एकाच योजनेचा लाभ दुसऱ्या लाभार्थीला दुसरा लाभार्थी घेऊ शकत नाही आणि त्यात ही योजना घडलंय का सर असं म्हणतात? ऍडमिनिस्ट्रेशन प्रशासकीय व्यवस्था नाही, प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे कोलमडलेली आहे. शांतता सुव्यवस्था राज्याची पूर्णपणे बिघडलेली आहे. अर्थव्यवस्था अक्षरशः कठीण, म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये तुम्ही माणसात आमदारात भेद केले, काहींना निधी दिला, काहींना दिला नाही आणि त्याचा परिणाम असा की तुम्ही जनतेबरोबर, सर्वसामान्य जनतेबरोबर खेळताय, त्याच्या हिताबरोबर खेळताय. ही वस्तुस्थिती आहे. ऍडमिनिस्ट्रेशन नावाची चीज कुठं आहे? अंमली पदार्थाचा धुडगूस चाललेला आहे. धनदांडगी लोकांच्या अंगावर गाड्या घालतायत. हे सगळं एक आमदारच ज्यावेळेस पोलीस स्टेशनला गोळीबार करतो, यापेक्षा आता वेगळं काय सांगायचं या सरकारच्या बाबतीत? सर, लाडकी बहीण योजना काल आणली, 1500 रुपये थेट बँक खात्यात मिळणार आहे, परंतु ती योजना जी आहे ती श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार नाहीये. हे कसं पाहताय हे सर? नाही, काय हे योजना त्यांचा एक जुमला आहे. पूर्णपणे कर्जाचा डोंगर उभा केलाय राज्यावर. खर्च कुठं झाला हे समजायला तयार नाही, अशी अवस्था आहे. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडून कसं येऊ आणि त्याकरता काय करायचं, हा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.